नमस्कार. NCISMच्या वृत्त पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार प्रायमरी हेल्थ केअर, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम व प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स ह्या 4 टॉपिकला मिळून 20 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. तर यावर MCQ व SCQ अशा 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर ह्या टॉपिकच्या अंडर हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ एजेड, प्रिव्हेंशन अँड कंट्रोल मेजर्स, रिलेशन बिटवीन लाईफस्टाईल अँड हेल्दी एजिंग आणि रोल ऑफ रसायन इन प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स हे 2-3 पॉईंट्स येतात. तर त्याच्या नोट्स आपण आज पाहणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की मी तुम्हाला आत्ता जे पॉईंट सांगितले ते मस्ट टू नोचे आहेत तिन्ही पण, म्हणजे त्यावर प्रश्न तर येणारच आहे. तर पाहूयात प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स. द स्टडी ऑफ फिजिकल अँड सायकोलॉजिकल चेंजेस विच आर इन्सिडेंट टू ओल्ड एज इज कॉल्ड ॲज जेरंटॉलॉजी. द केअर ऑफ द एजेड इज कॉल्ड ॲज क्लिनिकल जेरंटॉलॉजी ऑर जेरियाट्रिक्स. ओल्ड एज इज ॲन इनक्युरेबल डिसीज. आता प्रॉब्लेम्स ऑफ एल्डरली याच्यामध्ये 3 प्रॉब्लेम्स ड्यू टू एजिंग प्रोसेस, प्रॉब्लेम्स ड्यू टू लॉंग टर्म इलनेस आणि सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स. पहिला आपण प्रॉब्लेम्स ड्यू टू एजिंग प्रोसेस पाहूया. त्यामध्ये कॅटरॅक्ट, ग्लाउकोमा, नर्व डेफनेस, ऑस्टिओपोरोसिस, एम्फायसिमा, फेल्युअर ऑफ द सेन्सेस आणि चेंजेस इन मेंटल आउटलुक हे होते प्रॉब्लेम्स ड्यू टू एजिंग प्रोसेस म्हणजे म्हातारपणामुळे. प्रॉब्लेम्स ड्यू टू लॉंग टर्म इलनेस त्यामध्ये हार्ट डिसीजेस, कॅन्सर, ॲक्सिडंट्स, डायबिटीज, डिसीजेस ऑफ लोकोमोटर सिस्टम, रेस्पिरेटरी डिसीजेस व जेरायटो इरिटरी सिस्टीम हे होते इलनेस म्हणजे लॉंग टर्म इलनेस संबंधित प्रॉब्लेम्स. एखादा लॉंग टर्म आजार असेल तर ते. तिसरं आहे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स. त्यामध्ये येतात सेक्शुअल ॲडजस्टमेंट, इमोशनल डिसऑर्डर्स आणि मेंटल चेंजेस हे होते सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक, मनाशी संबंधित. आता यासाठी प्रिव्हेंशन आणि कंट्रोल मेजर्स काय घेऊ शकतो तर ह्याचे 3 प्रकार सांगितलेत. प्रायमरी प्रिव्हेंशन, सेकंडरी प्रिव्हेंशन आणि टर्शरी प्रिव्हेंशन. त्यामध्ये प्रायमरी प्रिव्हेंशन त्यामध्ये अवॉइडिंग स्मोकिंग, अल्कोहोल इंटेक, ओव्हर इटिंग अँड सेडेंटरी लाईफस्टाईल. त्यानंतर यूज ऑफ इसेन्शियल डिव्हायसेस सच ॲज हिअरिंग एड्स, मेंटेनन्स ऑफ बॉडी वेट, ॲडॅप्टेशन ऑफ द पर्सनल हायजीन, एक्सरसाइज, योगा अँड मेडिटेशन, इम्युनायझेशन अगेन्स्ट व्हेरियस कम्युनिकेबल डिसीजेस हे सगळे होते प्रायमरी प्रिव्हेंशन्स म्हणजे पहिल्या आपण काय करू शकतो. नेक्स्ट आहे सेकंडरी प्रिव्हेंशन. त्यामध्ये पिरियॉडिक स्क्रीनिंग, अर्ली डायग्नोसिस आणि ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट ऑफ द डिसीज हे सेकंडरी प्रिव्हेंशनच्या अंडर येतात. आता थर्ड आहे टर्शरी प्रिव्हेंशन. त्यामध्ये इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट ऑफ द डिसीज, रिहॅबिलिटिव्ह सर्व्हिसेस सच ॲज कॅटरॅक्ट सर्जरी, हिअरिंग एड्स, आर्टिफिशियल लिम्स, काउन्सिलिंग ऑफ द ॲडिक्ट्स, फिजिओथेरपी, सायकोथेरपी, सोशल थेरपी, योगा, मेडिटेशन, पिकनिक्स आणि कल्चरल प्रोग्राम्स हे सगळं येतं टर्शरी प्रिव्हेंशनच्या अंडर. आता यातील लास्ट पॉईंट म्हणजे रोल ऑफ रसायना इन प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्समध्ये रसायनाचं काय महत्त्व आहे तर रसायनतंत्र नाम वयस्थापनम आयुर्मेदाबलकरम रोगोपहारणम समर्थज्य. रसायनतंत्र इज द मोडॅलिटी ऑफ आयुर्वेदा विच डिस्क्राइब्स द मेथड्स withholding aging, increasing lifespan, intelligence, strength and capacity to get rid of diseases. Yat jara vyadhi vidvamsam bheshajam tad rasayanam. The therapy which sustains aging and prevents the disease is known as rasayan therapy. Rasayana, a concept in Ayurveda that aims to maintain excellent physical and mental health in old age through combination of nourishing diet, wholesome activities and gentle herbs. The concept of anti-aging is described as Rasayana in Ayurveda. It helps in maintaining the fundamental tissues like Dhatu, Agni, Strotas, etc. of the human body. Besides the promotion of mental, physical health and rejuvenation potential, it offers a preventive role against all range of diseases. मोड ऑफ ॲक्शन. आता रसायन कसं काम करतं तर रसायन थेरपी वर्क्स ऑन अग्नी, लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ रसादी धातू अँड फॉर्मेशन ऑफ ओजस. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲप्रोप्रिएट फंक्शनिंग ऑफ द बॉडीज इम्युन सिस्टम. रसायना प्लेज अ क्रुशियल रोल इन द प्रिव्हेंशन ऑफ एजिंग अँड ओल्ड एज रिलेटेड डिसऑर्डर्स. नेक्स्ट पॉईंट आहे रिलेशन बिटवीन लाईफस्टाईल अँड हेल्दी एजिंग. द कन्सेप्ट ऑफ हेल्दी एजिंग इज डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग अँड मेंटेनिंग द फंक्शनल ॲबिलिटी that enables the well-being in old age. People have different aging pathways depending on their genetic profiles. Aging, more specifically healthy aging, largely depends on the individual's lifestyle choices. आता या संबंधित काही पॉईंट्स. People who exercise regularly not only live longer but also may live better, that is enjoy more years of life. नंतर a healthy diet, regular exercise, good sleep pattern, lifestyle changes and chronic disease management can work to improve the longevity. A low salt diet called dietary approaches to stop hypertension has also shown to deliver the significant health benefits. Getting enough sleep helps you to stay healthy and alert. People who participated in hobbies and social and leisure activities may be at lower risk for some health problems.
अल्कोहोल डिपेंडन्स और हेवी ड्रिंकिंग अफेक्ट्स एव्हरी ऑर्गन इन द बॉडी इन्क्लुडिंग द ब्रेन. तर या होत्या प्रिव्हेंटिव्ह जेरॅट्रिक्स संबंधित सिलेबस कॉपीनुसार नोट्स. तर हे तुम्ही पॉज करून लिहू शकता व हे सिलेबस कॉपीनुसार असल्यामुळे तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं वाचायची ह्या टॉपिकबद्दल गरज नाही. जर या नोट्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व इतर आणखी नोट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. व पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.